नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. थंबनेल वरून तर विषय तुमच्या लक्षात आला असेल की काल दिनांक 14/5/2025 रोजी उसाटणे ते भरलेल्या बिंजोडमध्ये जी बिंजोड झाली त्याच्यामध्ये नानाने म्हणजे भुंगा आणि सैराटला घेऊन गाजवली एकदम. म्हणजे भुंग्याच्या पण त्या ठिकाणी 2 रेस झालेल्या आहेत आणि खाली तुम्ही वाचलं असेल की मिलिंद पाटलांची जीभ घसरली. तर त्याच्यामध्ये नेमका काय प्रकार झाला, हे जे आपले ट्रोल करतात किंवा कमेंट करतात त्याच्यामुळे आनंद उत्सवात म्हणा किंवा मुलाखतीच्या दरम्यान म्हणा, या ठिकाणी मिलिंद पाटलांनी जे कमेंट करणाऱ्याविषयी किंवा 3 फेऱ्याविषयी मैदानाविषयी काय म्हणाले ते आपण आता पाहूच. तत्पूर्वी आपण पाहूया नानांनी या ठिकाणी बिनजोडमध्ये कोण कोण पळालं होतं आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओची क्लिप आहे मिलिंद पाटलांची, ती आपण अवश्य पाहूया. चला तर पाहूया आपण या ठिकाणी. पहा मित्रांनो, आपला लाडका भुंगा डॉन हा त्याच्या जोडीला पळालेला हा आहे मित्रांनो सैराट, पब्लिकचं भिताड सैराट. या जोडीनं त्यांच्या अपोजिट जोडी होती, म्हणजे विरोधात जी जोडी होती ती होती आपला बक्या डॉन आणि घोटचा सर्जा. त्या गाडीवर ड्रायव्हर होते बबलू चाचा आणि भुंगाच्या आणि सैराटच्या गाडीवर होते विठ्ठल नाना. या ठिकाणी विठ्ठल नानांनी बाजी मारलेली आहे, या ठिकाणी ते जिंकलेले आहेत आणि सर्जा आणि बकासूरला या ठिकाणी हार मानावी लागलेली आहे. हे पहा सैराट बरोबर विठ्ठल नाना या ठिकाणी सुंदर अशी गाडी नानांनी पळवलेली आहे. या ठिकाणी नानांचं खूप खूप अभिनंदन आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपले जे राहुल भाई आहेत त्यांचा मथुर पण पळाला टीटीव्ही बरोबर. त्याच्या विरोधात भारत आणि सर्जा ही जोडी होती मित्रांनो. या ठिकाणी मथुरला पण काही काल यश आलेलं नाहीये. हे पहा मित्रांनो, ही जोडी पळाली राहुल पाटील आणि त्यांचा मथुर 1001 आणि टिटवी. मथुर हा मित्रांनो बिनजोडचा भाष्यच आहे, त्याचा काही विषय नाही एखादा मैदान हरलं तरी. तर चला आपण या ठिकाणी पाहूया की मिलिंद पाटील काय म्हणाले. वाटलं होतं काहीतरी धमाका होईल, कारण की मला ट्रोलले घाणघाण करतात, पण ते ट्रोलवाल्यांना उत्तर आज देणारा त्यांचा बाप आला होता इथं. त्याच्यामुळे काय म्हणजे मनामध्ये काही शंकाच नव्हती. घाटावरती खेळ वेगळा असतो, मुंबईचा खेळ वेगळा असतो. इकडे 4 वाघांमध्ये लढत असते, तिथं काय 20 वाघ पळतात. त्याच्यामध्ये काय एवढी मजा नाही. इथं कसा बाजूला बाजू असली, टक्कराला टक्कर असली ना, खेळायला म्हणलं मजा येते. पण तुम्ही लावरीच, त्यांना आईबाप नसतो ना, त्यांच्या उडाला आमचा आलाय बाप, तो बरोबर त्यांना उत्तर देईल. बघा मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की काय बोलले मिलिंद पाटील. तर मित्रांनो, कसं असतं की आनंदाच्या भरामध्ये प्रतिक्रिया द्यावी. आता नानांनी सुद्धा दिली, खूप म्हणजे छान प्रतिक्रिया दिलेली आहे. कारण ह्या खेळाचा मेंदू आहे, मी वारंवार सांगत असतो, या खेळाचा मेंदू आहे तो आहे प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक वर्ग जर नसेल तर तुमच्या बिनजोडलाही काही अर्थ नाही आणि तुमच्या 3 फेऱ्यालाही काही अर्थ नाही. म्हणजे जो खऱ्या अर्थाने शर्यत शौकीन आहे तो सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा मानला गेलेला आहे. कारण शर्यत शौकीनच नसेल तर काहीच उपयोग नाही. आणि ट्रोल करणार तर 100% याच्यामध्ये भेटणारच, मग तो कोणी असू द्या. तुम्हाला जर सोशल मीडियावरती राहायचंय तर तुम्ही विठ्ठल नानाला ट्रोल करतात, कुणालाही, प्रत्येक युट्यूबरलाही ट्रोल करतात, कुणालाही ट्रोल करतात. याच्यामध्ये खास करून काही वर्ग आहे जो तुमची वाहवा करेल, काही वर्ग आहे जो ट्रोल करेल, काही वर्ग काही त्यांच्या प्रतिक्रिया देऊ शकतात, कारण हे सोशल मीडिया आहे. तर त्याच्यामुळे याच्यावरती खऱ्या अर्थानं एक संयम पूर्ण, कारण हा प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. जसे तुम्ही म्हणता की ह्याचा फॅन आहे, त्याचा फॅन आहे, याचा फॅन वर्ग आहे, तसा हा प्रत्येक प्रेक्षक या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण त्यांच्यामुळे जो उत्साह निर्माण होतो मैदानामध्ये, अड्ड्यामध्ये, तो उत्साह हा कशानेही भरून काढता नाही येणार आहे. त्याच्यामुळं त्यांना तो पूर्ण अधिकार आहे, ते ट्रोल करणारच. ते कुणालाही ट्रोल करतात, देशातल्या कुठल्याही मोठ्या पदावरच्या माणसाला सुद्धा ट्रोल करतात. त्याच्यामुळं हा वर्ग तर त्याच्यात टिकून राहणारच आहे. हा वर्ग असेल तर लोकांच्याही लक्षात येते की आपल्या काही चुका होतात का, किंवा काही लोक लक्षातही आणून देतात की तुम्ही अशा पद्धतीने केलं, तसं केलं, हे केलं. बरीच लोक चिडून देण्यासाठी ट्रोल करतात. त्याच्यामुळे यामध्ये खास करून गाडा मालकांनी किंवा ज्यांची नंदी पळतात, आता हे बघा, ट्रोल करणारा काय प्रत्येकालाच ट्रोल करत नाही. मग तिथं
बाकासूरचे फॅन असतील, मथुरचे फॅन असतील, भुंगाचे फॅन असतील, सर्जाचे असतील, तेजाचे असतील, बऱ्याच जे जे मोठे नंदी आहेत त्यांचे जे फॅन आहेत ते एकमेकांमध्ये आपापसामध्ये प्रत्येकाला ते कमेंटमध्ये शिव्या देतात, ट्रोल करतात आणि त्यांच्या मालक लोकांना त्याच्यातून त्यांची भांडणंही लागतात. त्याच्यामुळे हा वर्ग असणारच आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांनी शक्यतो त्याच्यामध्ये खूप संयम ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.